गप्पांना आपण सुरुवात करूयात रमेश सरांपासून. 68 वर्ष या चित्रपट सृष्टीमध्ये ते काम करतात आणि सीमाजींचं सुद्धा यामध्ये योगदान फार मोठं आहे, कारण त्यांच्या लग्नाला 50 पेक्षा जास्त आता वर्ष झालेली आहेत आणि 52 वर्ष झाली आणि तुम्ही दोनदा लग्न केलं त्यांच्याशी. हो, सुरुवातीला एकदा आणि 50वा जेव्हा झालं तेव्हा सुद्धा एकदा लग्न झालं तुमचं. त्यावेळी माझ्या मुलांनी अंतरपाठ धरला होता वा. आणि नातवाने आमच्या डोक्यावरती अक्षता टाकल्या. तुमच्या दोघांची पहिली भेट आठवतीये का? ग्रँड रोडला मी थर्ड क्लासमध्ये चढलो. दुपारच्या वेळी बिलकुल गर्दी नव्हती, पण तर डबाभर मोगऱ्याचा सुवास असा दरवळत होता की काय सोय नाही. आणि मोगरा हा माझा वीक पॉईंट. म्हटलं हा कुठं येतोय वास. बघितलं तर एका पोरीनं, काळ्या सावळ्या अशा पोरीनं, ही किरकिरीत अशी पोरगी, त्यांची एक रिॲक्शन गेली. तिनं असा मस्तपैकी गजरे लावले होते, काळ्या सावळ्या आणि अशी कडकडीत अशी कडकीत अशी किडकिडीत होती, किडकिडीत होती. तर मी जाऊन तिच्या समोरच्या, म्हणजे संबंध डबा जवळजवळ मोकळा होता, तरी मी तिच्या समोर जाऊन बसलो फक्त त्या मोगऱ्याच्या वासासाठी. तिला वाटलं मी तिच्यासाठी बसलो. माझी आई होती आणि माझी आई कशी अगदी गरीब होती आणि ती बसली होती आणि ती सारखी मला सांग, त्यांच्याकडे बघू नको, त्याच्याकडे बघू नको. आणि मी आईला म्हटलं, अगं मी पिक्चर पाहिलं होतं ना आपण, त्यात विलनचं काम केलेला माणूस, मग तर अजिबात बघू नको. आई माझी म्हणजे नाही, काष्टा घातलेली साडी वगैरे अशी या बाई. आमच्यासमोर एक प्रश्न होता की फिल्मिस्तान स्टुडिओ आहे कुठे. मग मी आईला म्हटलं, अगं हा माणूस आर्टिस्ट आहे, म्हणजे आम्ही फिल्मिस्तानलाच जात असणार, तेव्हा आपण उतरलो ना की त्यांच्या मागोमाग जाऊया. बघा माझ्या मागं आली. आम्ही गोरेगावला उतरलो आणि मला वाटलं की माझ्यासाठी आली. आणि आज खरंच एक खूप मोठा योगायोग आहे की त्या सिनेमाचं संगीत केलेलं होतं सुधीर फडके यांनी, बाबूजींनी, आणि श्रीधर सर इथे बसलेले. काय सांगाल सर त्यातल्या संगीताविषयी? बाबूजींचं संगीत म्हणजे काय की त्यांनी अक्षरशः व्यापून टाकलं होतं मराठी संगीत. जे आहे भावगीत असो, चित्रपट संगीत असो. त्यांचा जन्म कोल्हापूरचा. तर मी तुम्हाला एक गंमत सांगतो. आणि बाबूजींचे गुरुजी पंडित वामनराव पाध्ये, शास्त्रीय संगीताचे. त्यांनी एक सूरदासांचं भजन त्याला चाल लावली होती आणि बाबूजी ते नेहमी म्हणायचे. ते कसं होतं बघा. अब मैं नाचो बहुत गोपाल, अब मैं नाचो नाचो बहुत गोपाल, गोपाल 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 नंदलाल नंदलाल. नाच नाचुनी अति दमले, नाच नाचुनी अति दमले, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला. वा वा. त्याची गंमत काय आहे, अबोबे नाचू बहुत गोपाल हा सूरदासांचा अभंग आहे. वा. आणि गदिमांनी त्याचं स्वैर रूपांतर केलं. म्हणजे असं वाटणार नाही आणखी 200-300 वर्षांनी गाणं कोणाचं पहिलं. म्हणजे नाच नाचुनी पहिलं आहे, अतिमी दमले हे पहिलं आहे का अबोबे नाचो बहुत गोपाल. क्या बात. म्हणजे गदिमा आणि बाबूजी हे खरं अद्वैत. डॉक्टर साहेब त्यांना त्रिमूर्ती म्हणत असो आम्ही सगळे. राजा परांजपे, गदिमा आणि बाबूजी. क्या बात. वा वा. ही त्रिमूर्ती. रमेश सर आज इथे बसलेले आहेत. ते उत्तम अभिनेते आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत. आमच्याही गावामध्ये सर सिनेमा बनतो, तुम्ही बघितला असेलच. ज्या डायलॉगने आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली तो डायलॉग होता आनंद सिनेमातला. त्याच्यामध्ये तुम्ही दोघेही होतात.
आणि फार सुंदर सिनेमा, सगळ्यांना आनंद वाटणारा, तसाच हा कार्यक्रम पण आहे, सगळ्यांना आनंद वाटणारा. तर आनंद सिनेमा एका वेगळ्या पद्धतीनं आज तुमच्या समोर आम्ही सादर करणार, तुमची परमिशन घेऊन थोडा वेगळ्या पद्धतीने थोडी गंमत करून. तुमचा होता आनंद, यांचा आहे आनंदी आनंद. बघूयात आता या आनंदी आनंद मध्ये काय घडणार आहे. जोरदार टाळ्या. रमेश, तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर? तुझ्यावर आभाळ आहे एवढं. रमेश देव आनंद नाही. चुकलंच. आभाळ एवढं प्रेम करतो तुझ्यावर. तुम्ही मला कधी विसरणार तर नाही ना? सुमन, अगं लग्नाच्या गाठी देव स्वर्गातच बांधतो इश, आणि तुझी गाठ तर साक्षात रमेश देवाशी बांधली गेली आहे. काहीतरीच तुमचं. अहो, असं काय करताय? बेटा, काय झालं काका? तुम्हाला भेटायला आले ते बच्चन. बच्चन? अहो काका, त्यांचं सिनेमात काहीतरी नाव असेल ना? हा आहे ना, ते भास्कर बॅनर्जी, भास्कर? बंगाली आहेत ते. अरे रमेश बाबू, हो हो. कैसा है तुम? और हमारा भाभी जी कैसा है? भाभी जी ठीक है ना? अगं बाई, बंगालात विदर्भ आहे. मग ते तर विदर्भातच आहे ना ते एक बंगाल. मिनिट, बंगाल विदर्भात आहे? मग काय भाषा सेम आहे ना. आमच्याकडे बोलतात ना काय बे, काय झालं बे, कुठून आला बे, कुठे गेला बे, ते बंगालमध्ये सेम बोलतात. क्या खाबे, क्या चल बे, बाबा चल बे, बे सेम आहे आमच्याकडे. मग सेम डॉक्टर बेटा, ओ डॉक्टर बेटा, कोण? तुमसे कोई मिलने आया है. एक मिनिट. कोण आहेस कोण तू? अरे आनंद रे. एक मारामारी करू नको, सरळ सांग कोण आहेस. अरे मेरा नाम आनंद है रे. अरे तू आनंद, आम्ही काय दुःखी आहे काय? हा? आम्ही पण आनंद आहे. काय आहे तू, कोण आहे तू? आनंद आहेस ना? आनंद. चेहऱ्यावर जरा दाखव ना आनंद. हा आनंद, आनंद रे आनंद. आनंदच आहे. हे म्हणजे तुझी 500ची नोट चालत नाही असं वाटते रे. आनंद, आनंद. समजा मी तुला 100-100च्या अशा 10 नोटा दिल्या किंवा 10,000 रुपयाच्या 10 नोटा दिल्या, तर आनंद दाखव. अरे शाबास, शाबास. असाच आनंद देतो. हा, याचं पेमेंट 10,000च्या नोटात करा. अरे डॉक्टर प्रकाश. भाऊजी, हे प्रकाश आणि ते ओरिजिनल प्रकाश. नाही नाही, हे प्रकाश आणि ते सूर्य. ते सूर्य, हे प्रकाश आणि मी अमावस्या. असू दे भाऊजी, तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. भैया भैया, तो क्या मैं आपको राखी बांधू? का? हाँ? का नाही, का नाही. आता आले.